नमस्कार मंडळी. नेहमीचा तोच साबुदाणा वडा खायचा किंवा बनवायचा देखील कंटाळा आला असेल तर अजिबात हात खराब न करता झटपट बनवा ही रेसिपी, जी साबुदाणा वडा खाल्ल्याचं फील देखील येतं आणि बनवायला देखील तितकीच सोपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मस्त अशी दह्याची दाण्यातली चटणी देखील आपण बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी रात्रीच साबुदाणा भिजवून ठेवलेला, मस्त असा रात्रभर भिजला ना की वडे देखील तितकेच छान फुलतात. तर यासाठी हा आहे पाव किलो साबुदाणा. तो मी रात्री मस्त असा स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेला आहेत. त्यानंतर या ठिकाणी जिरं घातलेलं आहे, हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मिरची कट करून देखील घालू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. बरेच जण जिरं हे उपवासाला खात नाही, तर ते देखील नाही टाकू शकत. किंवा त्याचबरोबर कोथिंबीर देखील घालतात बरेच लोक. ती तुम्हाला आवडत असेल तर घालू शकतात, परंतु ती तेलामध्येच जाते आणि त्यामुळे तेल देखील खराब होतं. तर या ठिकाणी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे. त्यानंतर उकडलेला छान असा बटाटा घातलेला आहे, स्मॅश करून घ्यायचा आहे. सगळं छान आहे ते मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण साबुदाणा वडा बनवतो अगदी त्याच पद्धतीने. परंतु एकदा मिश्रण सेट झालं की त्यानंतर परत आपल्याला हात खराब करायची गरज पडत नाही. तर या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये सगळं मिश्रण मी या ठिकाणी घालून घेत आहे. आणि ज्या पद्धतीने आपण एखादी गोष्टीची बर्फी बनवतो, वड्या बनवतो, त्या पद्धतीने हे सगळं मिश्रण या ठिकाणी थापून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकसारखं असं आपण मिश्रण एका प्लेटमध्ये थापून घेऊया. ही प्रोसेस ना तुम्ही जर आपल्याला वडे करायचे आहे त्याच्या 1-2 तास आधी करून ठेवली तरीही चालते. फ्रीजमध्ये ठेवली तर अधिक उत्तम, मस्त अशा वड्या आणखी क्रिस्पी होतात. तर आपण 10 ते 15 मिनटासाठी सेट होण्यासाठी ते साबुदाण्याचं आपण मिश्रण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दह्याची जी चटणी आहे ती बनवून घेणार आहोत. तर तेच मिक्सरचं भांडं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी दाण्याचा कूट घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि 2 चमचे या ठिकाणी मी दही घालणार आहेत आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल खमंग असं तापलं की जिरं घालायचं आहे, जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. हे देखील ऑप्शनल आहेत. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात. तर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण जे मिक्सरला दह्याचं आणि दाण्याचं वाटण केलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा या ठिकाणी घालून छान असं आपण मीठ घालून उकळी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली दह्यातली चटणी देखील अप्रतिम तयार होते आणि खायला देखील ती मस्तच लागते. साधारण 5 ते 7 मिनिटात आपली ही चटणी या ठिकाणी तयार होते. तर बघू शकता आपला साबुदाणा या ठिकाणी मस्त असा सेट झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात या ठिकाणी शेप्स देऊ शकता. तर मी या ठिकाणी याला साबुदाण्याचे स्टिक म्हणून शेप देत आहेत. मस्त असे साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज देखील बोलू शकतो किंवा साबुदाणा स्टिक देखील या ठिकाणी आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने लहान मुलांना देखील खायला आवडतात आणि आवडीने खातात. तर तुम्ही देखील अजिबात हात न भरवता बघू शकता मस्त असा साबुदाणा वडा म्हणू शकतात. तर तो देखील या ठिकाणी तयार होत आहेत. काढायला देखील तितकाच सोपा आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त असा कट देखील झालेला आहे आणि सेट देखील तो व्यवस्थित होतो. फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी छान सेट होणार तो. तर आपण कढईमध्ये तेल देखील एका बाजूला तापवायला ठेवलं. तोपर्यंत आपली दाण्याची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे. तर मस्त असं तेल कडकडीत तापल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या साबुदाण्याच्या स्टिक्स किंवा आपण फ्रेंच फ्राईज बोलू शकतो ते या ठिकाणी रेडी झालेले आहेत. तेल आधी सुरुवातीला मस्त असं कडक तापवून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला साबुदाणा तळून घ्यायचा आहे. तो शिजण्यासाठी ना साधारण 5 ते 6 मिनटं लागतात, कारण की तो आतपर्यंत देखील मस्त असा पोकळ झाला पाहिजेत आणि आतला साबुदाणा देखील व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यासाठी अजिबात घाई न करता मीडियम फ्लेमवरती अधूनमधून एकसारखं हलवत आपण हे साबुदाणे वडे शिजवून घेऊ शकतो. आता या ठिकाणी बघू शकता त्याची साईज देखील दुप्पट झालेली आहे.
मस्त असे वडे आतमध्ये देखील शिजत आहेत आणि बाहेरून देखील मस्त असा रंग येईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहोत. तर आणखी 2 मिनिटं आपण छान रंग येईपर्यंत त्याला तळून घेणार आहोत. बघू शकता मस्त असा खमंग रंग देखील आलेला आहे आणि तितकेच कुरकुरीत होतात हे वडे. लहानांसोबत मोठे देखील आवडीने खातात. अशा पद्धतीने हे साबुदाण्याचे वडे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मस्त असे खुसखुशीत साबुदाणा वडे, साबुदाणा फ्रेंच फ्राईज स्टिक. तर या शिवरात्रीला सगळ्यांना साबुदाणा वडा म्हणून तुम्ही या पद्धतीने त्यांच्यासमोर दाखवू शकता. त्यांना देखील आवडीने खायला आवडेल. तर नक्की तुम्ही ट्राय करा. बघू शकता मस्त असे कुरकुरीत आणि आतून तितकेच पोकळ आणि साबुदाणा देखील मस्त असा शिजलेला आहे. आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज या ठिकाणी तयार आहेत. तर चटणीसोबत, दह्यासोबत देखील तुम्ही मस्त असे खाऊ शकतात. तर धन्यवाद.